हॅलो मित्रांनो, आज एक W520चा लॅपटॉप होता. सो हाच लॅपटॉप रिपेअरला आला होता. मध्येच बंद होत होता. W520 तुम्ही इथं बघू शकता, लिनोवोचा लॅपटॉप आहे. आणि याचा इश्यू असा आहे की हा मध्येच बंद पडत होता. तर हा ओपन केला आहे. ओपन केल्यानंतर समजलं की याच्यामध्ये भरपूर डस्ट आहे आणि प्रोसेसर आणि चिपसेटची दोन्हीची हिटसिंग जी आहे ती पूर्णपणे ड्राय झालेली आहे. तिथंसुद्धा भरपूर डस्ट आहे, तुम्ही बघू शकता डस्ट. तर या डस्टमुळंच प्रॉब्लेम होतो आहे आणि लॅपटॉप हीट होऊन बंद होतो आहे. बघू शकता डस्ट किती इथे. सो याला सर्व्हिसिंगची खूप गरज आहे. बाकी याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, बॅटरी वगैरे सगळं ओके आहे, पण लॅपटॉपमध्येच बंद पडत होता. सो याचा जो प्रोसेसरचा फॅन आहे तो पण बघा, त्याला पण खूप जास्त डस्ट आहे. इथं खूप खराब पद्धतीची डस्ट चिकटलेली आहे आणि त्यामुळंच हा लॅपटॉप मध्येच बंद होतो आहे. सो लॅपटॉप सर्व्हिसिंग किती महत्त्वाची याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता ही जर डस्ट आपण काढलीच नसती तर माईट बी याला काही दिवसानंतर बोर्डचा प्रॉब्लेम आला असता आणि बोर्डचा एखादा IC वगैरे शॉर्ट झाला असता. सो हे महत्त्वाचं आहे तुम्हाला की तुम्ही लॅपटॉप सर्व्हिसिंग करणं किती गरजेचं आहे. बघा, सगळीकडे डस्ट आहे. हा लॅपटॉप इतका सुंदर आहे, इतका पॉवरफुल आहे की याला इंटरनल रॅमचे 2 स्लॉट पण दिलेले आहेत. इंटरनल आहेत बरं का, एक्सटर्नल जे आहेत ते बॅक साईडला आहेत. हे इंटरनल म्हणजे इथं पण तुम्ही 8 GB 2 रॅम लावू शकता. EVM SSD पण आपण इथं लावलेली आहे. त्याच पद्धतीने हार्ड डिस्कचा पण एक वेगळा स्लॉट दिलेला आहे. आणि जर तुम्हाला SSD लावायची असेल तर SSD पण तुम्हाला इथं कॅडी लावून तुम्ही हे करू शकता. बघा इथं कॅडी तुम्हाला दाखवतो. ही कॅडी आहे आणि ह्या कॅडीला तुम्ही SSD जोडून ती पण तुम्ही लावू शकता. तर एवढा हा पॉवरफुल असा लॅपटॉप आहे. बट आपल्याला काळजी घेणं पण तेवढीच महत्त्वाची आहे. तर याचं मी तुम्हाला बॅक साईडचे रॅमचे स्लॉट दाखवतो दोन्ही पण. हे बघा इथं हे बॅक साईडचे रॅमचे 2 स्लॉट आहेत, हे वेगळे आहेत. म्हणजे जवळजवळ तुम्ही 8 आणि 8 16 GB इकडं आणि बॅक साईडला 16 GB अशी 32 GB रॅम लावू शकता, एक्सपांड करू शकता. तर एवढा हा सुपर्ब असा लॅपटॉप आहे. सो मी सर्व्हिसिंग झाल्यानंतर तुम्हाला एकदा दाखवतो.